शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक आणि आपल्यासाठी घेऊन येतोय असेच नवीन नवीन व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे रेशीम संशोधन योजनेमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर 55% जवळपास रेशीम उत्पादन हे आपल्या मराठवाड्यामध्ये चालतं आणि मराठवाड्यामध्ये जवळपास 11,000 एकरवर तुतीची लागवड झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं एकूण 21,000 एकरवर तुतीची लागवड झालेली आहे आणि रेशीम उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आपल्या मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या राज्यांप्रमाणेही वाढत आहे। त्या संदर्भात आज आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत, जे की रेशीम संशोधन योजना। मित्रांनो, मराठवाडा कृषी विद्यापीठ, जे की जुनं नाव आत्ताचं नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रेशीम संशोधन योजनेमध्ये जर कार्यभार सांभाळला असेल तर ते म्हणजे डॉक्टर चंद्रकांत लटपटे सर यांनी जवळपास 12 वर्ष इथला विभागाचा कार्याचं संशोधन आणि विस्तार बघितलं। त्यानंतर आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत जे काही आपले विभाग प्रमुख आहेत डॉक्टर PS नेहरकर सर यांच्या अंतर्गत ही इथे विस्तार आणि संशोधन चालते। त्यानंतर जर आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याचे आपले डॉक्टर धीरज कुमार कदम सर हे रेशीम संशोधन योजनेचे सध्याचे प्रभारी अधिकारी आहेत आणि त्यांच्याही अंतर्गत इथला विकास आणि संशोधन चालते। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथले काही संशोधक आहेत आणि इथले काही अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहे। त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत आहेत डॉक्टर धनंजय मोहोड सर, सहाय्यक प्राध्यापक रेशीम संशोधन योजना हे इथे कार्यरत आहेत आणि यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम जे चालतं म्हणजे तुती लागवड, त्यानंतर यांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन नेमकं कसं करायचं, त्यानंतर रेशीम कीट संगोपन हे मोहोड सर आपल्याला या संदर्भात चर्चा करणार आहेत। नमस्कार मोहोड सर। नमस्कार। आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। आणि आमचे काही शेतकरी आहेत त्यांचे प्रश्न आम्हाला नेहमी पडत राहतात की नेमकं तुती लागवड कशी करायची, तुतीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं आणि रेशीम आहे ते नेमकं कोणत्या प्रकारे करावं, कसं करावं, याबद्दल आम्हाला तुम्ही थोडक्यात सांगा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम रेशीम उद्योगाचे आपण 3 विभागामध्ये आपण विभागणी करतो। त्यामध्ये सर्वात पहिले तुती लागवड तंत्रज्ञान, त्यानंतर बाल्य रेशीम कीटक संगोपन आणि सर्वात शेवटचं जे आहे ते प्रौढ रेशीम कीटक संगोपन। तर यामधला शेतकऱ्यांना आपण बहुतांशी 2 पार्ट्स याच्यामध्ये आपल्याला करावा लागतो, एक तुती लागवड तंत्रज्ञान आणि शेवटचा प्रौढ रेशीम कीटक संगोपन। बाल्य रेशीम कीटक संगोपन हा जो पार्ट आहे याच्यासाठी बऱ्याच शेतकरी बांधवांना 3 महिन्याचं जे प्रशिक्षण आहे ते केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हैसूर येथे घ्यावं लागतं। त्यानंतरच त्यांना त्यासाठी बाल्य रेशीम कीटक संगोपन करण्यासाठी त्यांना परवाना मिळतो। तर तो पार्ट आपण बाजूला ठेवूया, कारण की ते परवानाधारक चौकी उद्योजक आपण तिथून तयार करतो आणि ते शेतकऱ्यांना चौकी वाटप करतात। चौकी म्हणजे काय तर अळीच्या 5 अवस्था असतात, त्याच्यामधल्या पहिल्या 2 अवस्था अळीच्या याला आपण चौकी म्हणतो। बरोबर। तर साधारणतः आपण 7 ते 8 दिवसाच्या अळ्या शेतकऱ्यांच्या शेतावरती म्हणजे दुसऱ्या मोल्ट ज्यावेळेस ते सुप्तावस्थेत बसलेल्या असतात त्यावेळेस चौकी उद्योजक शेतकऱ्यांच्या शेडमध्ये त्यांना पुरवतात। तर साधारणतः आपण आता सर्वात पहिला टप्पा म्हणजे तुती लागवड तंत्र। तर हा सर्वात महत्त्वाचा टप्पा याच्यासाठी आहे की रेशीम उद्योगासाठी जे रेशीम उद्योजक आहे त्यांना 40% उत्पादन हे तुतीच्या पाल्याची क्वालिटी आणि क्वांटिटी यावर अवलंबून आहे। म्हणून सरळ आपलं जर तुती लागवडमध्ये आपली काही चुकी झाली तर आपल्याला अपेक्षित असं उत्पादन रेशीमकोश उत्पादन मिळणार नाही। म्हणून तुती लागवड करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिला तिथे तुती रोपवाटिका तयार करणे गरजेचं आहे। तुती रोपवाटिकाच का बरं करायची आहे तर साधारणतः जर आपण डायरेक्ट फील्डमध्ये जर आपण प्रक्षेत्रावर लागवड केली तर बऱ्यापैकी 80% तिथे झाडं जगतात, 20% तिथं आपल्याला गॅप दिसून येते। बरोबर। तर मग ते झाडं समवयन होणं आणि थोडं कठीण जाते आणि अपेक्षित आपल्याला पाल्याचं उत्पादन मिळत नाही। आणि जर आपण तुती रोपवाटिकेचे रोपं लावले
तर तिथे 95% जास्त आपल्याला तिथं लागवड सक्सेस झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून तुती रोपवाटिकेतील रोपानंच शेतकऱ्यांनी लागवड करावी असं मी शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो. आणि सर तुती लागवड करताना विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी जैविक पदार्थांचा वापर करावा किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स वगैरे आहे त्याचा उपयोग करावा, या संदर्भात थोडं सांगावे. शेतकऱ्यांना आम्ही शक्यतो जैविक पद्धतीनंच करावं याबद्दल जास्तीत जास्त मार्गदर्शन करतो. कारण की रेशीम उद्योग आता आपल्याकडे रुळलेला आहे बऱ्यापैकी, तरी बऱ्याच शेतकऱ्यांना हा माहिती नाही. तर ते आपल्या पारंपरिक पिकाप्रमाणे त्यांना रासायनिक खत प्रयोग करतात. त्याच्यामुळं काय होते, अळी कोष न विणण्याची कारणं म्हणजे जसं नॉन स्पिनिंग आपण म्हणतो, हे पाल्यातून रसायन येऊन अळीच्या पोटात जाऊन तिथं नॉन स्पिनिंगची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. अशामुळं आपण नवीन शेतकऱ्यांना तर आपण शक्यतो रासायनिककडे वळण्याचा सल्ला देत नाही. त्याच्यासाठी आपण जेव्हा शेतामध्ये आपण लागवड करतो तर हेक्टरी 20 टन आपण शेणखत आणि 5 टन गांडूळ खत याचंच आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अवलंब करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की रासायनिक खत वापरायचं झाल्यास आपण अमोनियम सल्फेट वापरू शकतो, SSP वापरू शकतो आणि MOP वापरू शकतो. पण तेही फार कमी प्रमाणात, तेही रासायनिक खत टाकत असेल तरच. शक्यतो आपण त्याची शिफारस म्हणजे शेतकऱ्यांना जास्त सांगत नाही. आणि युरिया आपण वापरू शकत. त्याच्यामुळे पानं कोवळे राहतात आणि कोष परिपक्व करत नाही अळी. त्याच्यामुळं आपल्याला आपण युरियाची शिफारस करत नाही. आणि सर काही शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा असे असतात की रेशीम कीट संगोपनामध्ये त्यांनी कोणती समजा खबरदारी महत्वाची घेणं गरजेचं आहे, त्याबद्दल थोडं मार्गदर्शन. रेशीम कोष सक्सेस करायचा असेल तर जसं मी पहिले सांगितलं, एक पाल्याची क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्याला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला तुती बागेचं नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची की आपल्या जे संगोपन गृह आहे तेथील तापमान व आर्द्रता हे याच्यावर खूप गोष्टी, म्हणजे जसं मी सांगितलं का 40% जवळपास उत्पादन हे तुतीच्या पाल्याच्या क्वांटिटी आणि क्वालिटीवर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे 40% उत्पादन संगोपनगृहातील तापमान व आर्द्रता याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. म्हणजे ते जवळपास 2 इक्विव्हॅलंट म्हणजे सारख्याच प्रमाणात ते फॅक्टर आहे. म्हणजे 80% जवळपास आपला सक्सेस या 2 गोष्टी मेंटेन केल्यानं आपला रेशीम उद्योगातला आहे. आणि महत्वाच्या सर अशा कोणती व्हरायटी आहे ती आपल्या मराठवाडा रिजन मध्ये भागामध्ये आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी त्या व्हरायटीचा अवलंब करावा, त्याबद्दल थोडं. आता आपल्या रेशीम संशोधन योजनेच्या प्रक्षेत्रावर जवळपास 30 ते 35 वेगवेगळ्या जातीच्या तुतीच्या व्हरायटी आहे. परंतु आपण जे शेतकऱ्यांना सांगतो ते आपण व्हिक्टरी 1 ज्याला आपण V1 म्हणतो त्या जातीची आपण शिफारस केलेली आहे आपल्या रेशीम संशोधन योजनेमधून. कारण की बाकीच्या व्हरायट्या आपल्या वातावरणाला, मराठवाड्याच्या किंवा महाराष्ट्राच्या वातावरणाला तेवढ्याशा साजेशा झालेल्या नाही. जरी त्या इथं ॲडॅप्टेबल झाल्या पण त्याचं उत्पादन या व्हरायटी एवढं नाही आहे. V1 व्हरायटीचं जवळपास उत्पादन आपल्याला हेक्टरी 60 मेट्रिक टनापर्यंत आपल्याला प्रतिवर्ष आपल्याला उत्पादन मिळते. म्हणून शेतकरी बांधवांना आपण V1ची लागवड करण्याची शिफारस करतो. त्याचबरोबर G2 म्हणून व्हरायटी आहे, G2 आणि S36 या 2 व्हरायटीचा आपण बाल्य रेशीम कीटक संगोपनासाठी आपण त्याची शिफारस करतो. V1 बाल्य रेशीम कीटक आणि प्रौढ रेशीम कीटक या दोनहीसाठी त्याची शिफारस आहे. धन्यवाद सर, खूप अप्रतिम असं मार्गदर्शन तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना केलं. आणि शेवटचा माझा एक छोटासा प्रश्न सर शेतकरी मित्रांकडून की रेशीम तुती लागवडीपासून तर अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि रेशीम कीट संगोपनापर्यंत अगदी थोडक्यात शेतकऱ्यांना त्यांच्या पद्धतीमध्ये किंवा त्यांच्या लेवलला त्यांना म्हणजे शेतकऱ्यांनी कोणती महत्त्वाच्या खबरदारी घ्याव्यात ते थोडं मार्गदर्शन करावे सर. शेतकऱ्यांना आता जे आपल्याला रेशीम शेती पुढं जे आव्हान म्हणू शकतो आपण किंवा संकट एक उभं राहिलेलं आहे त्या 2 गोष्टीचं आहे. एक शेतकऱ्यांना नॉन स्पिनिंग जे कोष न करण्याची समस्या भेडसावत आहे आणि दुसरी उजी माशी. या 2 उजी माशीचं व्यवस्थापन आमचे डॉक्टर संजोग बोकन बघतात, ते आपल्याला सविस्तर माहिती सांगतील. पण नॉन स्पिनिंग येऊ नये म्हणून आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की शक्यतो जवळपास बाजूच्या शेतकऱ्यांनी जर कीटकनाशकाची फवारणी केली तर ती आपल्या शेतावर येऊ नये किंवा आपल्या शेडपर्यंत त्याचा लागण होऊ नये याची काळजी घेणं आहे. कारण की बरेचसे कीटकनाशक जे आहे आता बाजारात हे कॉम्बिनेशन मध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये फ्युमिगंट म्हणूनही आहे काही त्याच्यात, तर त्यांचा वास जरी त्या संगोपन गृहातल्या अळ्यात गेला
तर ही नॉन स्पिनिंगची शक्यता येऊ शकते. बऱ्याच वेळात ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळात सगळ्यात जास्त आपल्याला नॉन स्पिनिंग दिसून येते. त्याच्या मागची बरीचशी कारणं आहे की तापमान आणि आर्द्रतेत होणारा आमूलाग्र बदल, त्याच्यातही अड्या, तोही एक नॉन स्पिनिंगचा कारण आहे. आणि त्याच वेळेत सर्वात जास्त पारंपरिक पिकासाठी जसं आपल्याला सोयाबीन, कापूस या पिकामध्ये जास्त होणारी फवारणी याच्याही मुळे नॉन स्पिनिंगची शक्यता येते. भासू शकते. आता बऱ्याच शेतकरी मित्रांचे प्रश्न असतात की तापमान आणि आर्द्रतेत पहिलेही बदल होत होते, मग त्याच्यामुळं आताच का बरं नॉन स्पिनिंग यायला हे झालं. तर त्याच्या मागचं कसं आहे, पहिल्या ज्या आपल्या वाण होते रेशीम कीटकाचे, हे बहुतांश बहुवार ज्याला म्हणतो आपण मल्टीव्होल्टाईन हे होते किंवा काटक होते आणि कमी उत्पादन देणारे होते. आता जे आपण FC2 × FC1 किंवा FC1 × FC2 हे आपण डबल सिल्कॉम क्रॉस हायब्रिड वापरतो. तर त्याच्यामध्ये काय ते जास्त उत्पादन देणार आहे, पण तसंच ते रोगराईला बळी पडणार आहे सहजरित्या. तर त्याच्यामुळं तापमान व आर्द्रतेलाही ते सहज बळी पडते. त्याच्यामुळं नॉन स्पिनिंगचे कारण उद्भवू शकतात. धन्यवाद सर, खूप छान अशी माहिती. त्याच प्रकारे आपल्या सेटवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जसं की नुकतंच मोड सरांनी आपल्याला तुती लागवड व्यवस्थापन आणि रेशीम कीट संगोपनाबद्दल जी अप्रतिम माहिती दिली त्याबद्दल, त्यानंतर आमचे सहयोगी म्हणजे रेशीम कीटक संगोपन या योजनेत इथे कार्यरत असलेले डॉक्टर संजोग बोकन सर हे इथे सध्या संशोधक, जसं की सरांनी सांगितल्याप्रमाणे उजी माशी नियंत्रण याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत. आणि उजी माशीचं नियंत्रण अगदी चोखप्रमाणे, त्यानंतर त्यावर येणारे आणखी काही डिसीजेस आहेत, रोग आहेत, याबद्दल डॉक्टर संजोग बोकन सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.